10वी हिंदी पत्रलेखन 5 पैकी 5 मार्क जर घ्यायचे असेल तर व्हिडिओ सेव्ह करा, आपले सर्व मित्र आणि नातेवाईकांना पाठवा. नक्कीच त्यांना त्यांच्या पेपरमध्ये पत्र लिखण्यामध्ये खूप सोपं जाणार आहे. चला पाहूया कसं लिहायचं पत्र, काय आहे फॉर्मॅट आणि कशी माहिती भरायची फॉर्मॅटमध्ये. एकदम सोपं आहे, चला पाहूया. तर हे पहा, विभाग 5 रचना विभाग मध्ये पहिला प्रश्न आहे तुम्हाला अ मध्ये पत्रलेखन. बघा 2 पैकी 1 पत्र लिहायचंय तुम्हाला. पहिलं पत्र आहे तुमचं इनफॉर्मल लेटर म्हणजे नातेवाईकाला लिहायचे आणि दुसरं लेटर आहे तुम्हाला एखाद्या संस्थेला लिहायचे, एखाद्या मोठ्या व्यक्तीला लिहायचे. हे फॉर्मल लेटर आणि इनफॉर्मल लेटर दोन्ही पत्राचे फॉर्मॅट तुम्हाला देतो, ताण घेऊ नका. यामध्ये एक तर पाठवणाऱ्याचा पत्ता पण दिला आणि ज्याला पाठवायचं त्यालाही पत्ता द्यायचा आणि कारण पण दिलेले, विषय पण दिलेला आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण पाहूया फॉर्मल लेटर. मी सांगाल तुम्हाला फॉर्मल लेटरच तुम्ही लिहा, कारण ते तुम्हाला पुढे कामी पडणार आहे. आत्या मावशी काकाला तर तुम्ही मेसेजेस करणार आहे. बघा पत्रलेखनाचा फॉर्मॅट काय पहा, इथं दिनांक, सेवा में प्रेषक का पता म्हणजे ज्याला आपल्याला पाठवायचंय त्याचा पत्ता बघा या ठिकाणी दिलेला आहे, प्रधानाचार्य सो हे दिलेलं आहे. हा पत्ता आपल्याला इथे मांडायचा आहे. झालं, इथे सुद्धा तुम्हाला मार्क पडणार आहे. विषय, विषय सुद्धा तुम्हाला आरामशीर इथे दिलेला आहे बघा. इगतपुरी से अपनी गलत जन्मतिथी को सुधारने के हेतू म्हणजे आपल्याला जन्मतिथी बदलायची, मग हा झाला विषय. मग माननीय महोदय हे इथे लिहायचंय. मय, तुम्ही कोण आहात बघा, तुम्ही कोण आहात तर इथेच दिलेले ते तुम्ही लिहा. कोणत्या शहरामध्ये राहतात, तुमचा कोणता पत्ता आहे ते तुम्ही ते लिहा. त्यानंतर सगळ्यात पहिले मैं आपको पत्र इस बारे में लिख रहा हूं हे सुरुवात करायची की तुम्ही का लिहिताय त्याला पत्र. तर इथे काय करायचंय, तुम्हाला पहिले प्रॉब्लेम सांगायचं, तुमचा काय प्रॉब्लेम झालेला आहे. तर तुमचा प्रॉब्लेम काय झाला, तुमची जन्मतिथी चुकलेली आहे, असा असा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे मला जीवनामध्ये काय प्रॉब्लेम येतोय ते सुद्धा सांगायचंय की माझं ऍडमिशन मध्ये मला प्रॉब्लेम येतोय, असं जर लिहिलं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे, तुम्ही काय करायचंय तुम्हाला त्यांच्याकडून, तर तुम्हाला काय करायचंय की त्याच्यामध्ये तुमची जन्मतारीख जी आहे ती बदलून घ्यायची, मला बदलून द्या असं सांगायचंय. त्यानंतर मग इसका हल निकाले म्हणजे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. अंतमध्ये हे कॉमन आशाला असं लिहायचं की आप मेरी समस्या सॉल्व करे, मैं आशा करता हूं, धन्यवाद देता हूं, मैं प्रार्थना करता हूं की आप करेंगे, अशा पद्धतीने एंडिंग करायची. नंतर धन्यवाद लिहायचं. आपका विश्वासू आपने यहाँ पे म्हणजे इथे लिहायचंय आपल्याला. आणि तुमचा नाव आणि पत्ता हे तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे तुमच्या पत्रामध्ये. पिनकोड आणि ईमेल तुम्हाला इमॅजिनरी लिहायचा आहे, स्वतःचा लिहायचा नाही. हे झालं फॉर्मल लेटर, हे तुम्ही लिहा. आणि हा फॉर्मॅट आहे अनौपचारिक पत्राचा म्हणजे आपल्या मित्राला वगैरे लिहायचा. बघा इथे कोणाला लिहायचंय, छोट्या भावाला आपल्याला पत्र लिहायचंय, कारण दिलेले आपल्याला मोबाईलचे दुष्परिणाम. तर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बसवायचे, एकदम सोपा आहे, पाहून घ्या. तर आशा करतो पत्रलेखनामध्ये तुम्हाला 5 पैकी 5 मार्क पडणार आहे. 10वीतील सर्व विद्यार्थ्यांना पाठवा, आपल्या नातेवाईकांना पाठवा, मुलांना पाठवा, ग्रामीण भागातील मुलांना पाठवा. हीच तुम्हाला कळकळीची विनंती, त्यांना फायदा होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.